मतदानावेळी शाईऐवजी मार्करद्वारे बोटावर खून करण्यावर राज ठाकरेंचा तीव्र आक्षेप. शाई सॅनिटायझरनं पुसली जात असल्याचा आक्षेप. काँग्रेसच्या सचिन सावंतांकडूनही डेमो सादर. शाई पुसली जात असल्याच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली. संबंधित संस्थांवर संशय निर्माण करणं अयोग्य, फडणवीसांचं प्रत्युत्तर. तर आयुक्तांकडून चौकशीचे आदेश. शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्याला पुन्हा मतदान शक्य नाही. शाई पुसली जात असल्याच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. मतदारांनी बोटावरची शाई पुसण्याचा प्रयत्न करू नये, आयोगाचं आवाहन. सल्लागार सडके, ठाकरे रडके. शाईवरून आरोप करणाऱ्या ठाकरेंना आशिष शेलारांचं उत्तर. तर मतांची हेराफेरी नाही, ठाकरेंच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा. आशिष शेलारांचा घणाघात. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल. मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदान केल्याचा दावा. बोगस मतदानाचाही आरोप. मुंबईत भगवा घाट आणि पोलिसांमध्ये वाद. बोगस मतदार शोधण्यासाठी ठाकरेंकडून भगवा घाटची नियुक्ती. धुळ्यात प्रभाग क्रमांक 18 मध्ये ईव्हीएमची तोडफोड. भाजप कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत तोडफोड केल्याचा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा आरोप. नाशिकच्या मालेगावात मतदान केंद्राच्या बाजूच्या घरात सापडले 800हून अधिक मतदार कार्ड. मिळालेले कार्ड बोगस असल्याचा संशय. प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात. नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्नी आणि आईसोबत केलं मतदान. तर नितीन गडकरी आणि कांचन गडकरींनीही केलं मतदान. तर ठाण्यात एकनाथ शिंदेंनीही बजावला हक्क. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.